भेटत होती मोदी भाई नवपाडा गांधी नंबर त्यावेळेला अजितचं आपण बरेच जण अशा बऱ्याच गोष्टी प्रधानजी करत असतात. उपपंतप्रधान काय विविध राजकारण वाटत आहे.
म्हणजे माहिती नाही वाटत तुम्हाला आघाडीची बिघाडी झाली तरी युती कायम आहे. या उपपंतप्रधान पुढे गेलेले उपपंतप्रधान या हे बघा आमचे आबा. आपण पुढे होतात साहेब. मी जरा ट्राय करत होतो दुसऱ्या पक्षामध्ये जायला तिथे काय आमची डाळ शिजली नाही म्हणून आम्ही परत स्वगृही आलेलो आहोत. प्रधानजी पक्षांतर करताय लक्ष द्या. आता आपण कुठल्या पक्षामध्ये नेमका प्रवेश करत होतात? नाही आम्ही आमच्या राज्यातच होतो आता. अच्छा अच्छा. प्रधानजी कोण मंडळी आले तिकडे आज कोण दिसतात मला मंडळी हो इथे सगळे मला ओळखीचे चेहरे दिसतात. या सगळ्या अतिविशाल महिला मंडळांकडे तुम्ही बघू नका, तिकडे बघा. काय हे तुम्हाला चेहरे जे आहेत ते जास्त ओळखीचे वाटतील. हा कोण दिसलं मला यार. कोण ओळखीचे दिसतात. हा बघा नवीन आहे काय हा आता काय महाराज, आता यांच्यातल्या बऱ्याचशा जणांना त्यावेळेला नसलेल्या मिशा फुटल्या, बहुत्याच्या पांढऱ्या झाल्या, काही जणांच्या डोक्यावरची कौलं उडाली, काही जणांची कौलं पांढरी झाली. अरे बाबा. आता ही माणसं तुम्ही कशी ओळखणार? पण तरी सुद्धा बारकाईने बघितलं तर ही सगळी मंडळी तुम्हाला परिचयाची आहे. आणि सगळे अजून हिरवीगार आहेत. पांढरे केस आणि हिरवी मने, असा आपल्याला धडा होता शाळेमध्ये असताना. कोण अहो महाराज जरा हळू बोला, तिकडच्या त्या सगळ्या गुराख्यांना राग आला तर आपल्याला इथून पळता होईल थोडी वेळ. कृष्णा कुठे गेला? कृष्णा हा कृष्णा कुठे महाराज कृष्ण म्हणजे कोण? कृष्ण म्हणजे कोण? काय 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 हिंदूंचं राज्य आहे का काय? नाही म्हणजे आपल्या मनात असेल ना कृष्ण कोण? आमच्या मनात कृष्ण नसतं, आमच्या मनात असा थोडा कवळ. महाराज महाराज काळ बदललाय. भानावर या. तुम्ही आज झालो तुम्ही गेला नका करू. बघा तुम्हाला प्रत्येक शहरात तुम्हाला एक छोटा जरा दिसेल. आता मावळणकर आहेत ते फुल साईज मध्ये आहेत. ते खूप छोटे होते. त्याच्यानंतर ते मागे एक मिशी लावून बसलेत बघा. मी तुला काय सांगत होतो, कळलं का? तर मला पहिला फोन आला, बाळू महिलांचे खेळ मी घेणार. महाराज मी त्यांना म्हणतो महिलांचे खेळ काय घेता पुरुषांचे का नाही घेत? मी त्यांना मला नीट सांभाळता येतं. कोण हे? हे कोण? हे प्रसिद्ध दंत वैद्य दंत शल्य चिकित्सक. म्हणजे मला पाचशेपासून हा प्रॉब्लेम होता. हा गेला आम्ही खराब झाला तेव्हा त्यांच्याकडे गेलो. हा तर आता महाराज आपण काय करायचं सगळ्यांना बोलून तुमच्यासमोर मी सलामी घेऊ का त्याची? नाही मला या लोकांचे आपले बालमित्र त्यांची सलामी मला आवश्यकता आहे. सलामी करायला त्यांना काढून टाका. महाराज मला दुसऱ्या पक्षात पण घेत नाहीये असं करू नका. आम्हाला ओळखीची गरज आहे त्या आपल्या महिला वर्गाची. असं म्हणतात प्रधानजी कारण सुरू होऊन कोण कोण महिला आहेत त्याची महाराज महाराज एक विनंती. हो. त्या महिलांना त्यांच्या मिस्टरांना पण बोलवतं बरं होईल कारण भलतीकडे भलती ओळख आहे. या सूचनेचा आम्ही स्वीकार करत आहोत. पंतप्रधान आहेत का पंतप्रधान आहेत? जास्त बोलतायत आज, कारण की त्यांना काय त्या पार्टीतून इकडे परत हाकून दिलेला असल्यामुळे आता इथली आपली जी प्रत आहे ती सुधारण्याची त्यांची आवश्यकता आहे. हा आरोप मला मुळीच मान्य नाही. नारायण राणेंकडे बघा कुठून कुठे गेले होते ना सेनेत, आता काँग्रेसमध्ये आले आणि आता मुख्यमंत्री होणार आहे. तेव्हा काही लोक हा इकडे कसा जागांचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल महाराज पोट्यातला आहे. चिठ्ठी गेली तुम्ही त्याच्यामुळे कोट्याविषयी आपण स्वागतम. नाही आपण घेऊ शकतो. मेघा हजरनीस 29 मिली हजरनीसांची मिसेस पुढे या. काहीतरी घेऊन येऊ का? मी आयुर्वेदामध्ये
डॉक्टर केलेलं आहे. त्याच्यानंतर मात्र मी बरेच वर्ष प्रॅक्टिस करत होते आणि नंतर माझ्या वडिलांची फॅक्टरी आहे, फार्मास्युटिकल लॅब आहे. त्याचं आमचं पसारा बऱ्यापैकी वाढायला सुरुवात झाली आणि जेव्हा स्वतःची लोक आता माहिती आपल्या इकडे बरेच जण स्वतःचे प्रोफेशनल झाले आहेत की स्वतःची लोक जेव्हा बिझनेसमध्ये असतात तेव्हा त्यांची इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांची जी आपली आत्मीयता जी असते ती वेगळी असते आणि त्या रीतीने आपण काम वेगळ्या रीतीने करायला सुरुवात करतो. तो एकच मुद्दा लक्षात घेऊन माझे वडील आणि भाऊ माझ्या मागे लागले की तू आमच्या याच्यामध्ये यायला सुरुवात कर आणि मी देखील धाडस केलं. माझी प्रॅक्टिस चालू होती. मी ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली कारण माहिती काहीच नव्हती, कुठल्या प्रकारचं काम करतात काही नाही माहिती नव्हती. धाडस केलं होतं पण पहिलं धाडस आणि अभावावर लग्न करूनच केलं होतं. त्यामुळे तुझ्या धाडशी आहे मला माहिती आहे. हा मला काय विचारू तुम्हाला काय 2 शब्द बोलायला आहे का दादा? आबाकडे बाईक आलं की लोक घाबरतात शेवटी. हम आपके है कौन, हम साथ साथ है याच्यात कसं दाखवतात फॅमिली, तशी आमची फॅमिली आहे. संपूर्ण ठाण्यात असते. मला एक दीर, एक नणंद, एक बहीण, आई वडील सगळेजण काही ना काहीतरी सतत चालू असतं प्रत्येकाच्या वेळा सांभाळायच्या. कोणाची वेळ कुठे काय कमी पडत असेल तिकडे हे चित्र आमच्या नजरे म्हणून शाळेत बोलतो त्याच्यावरती. मला वाटलं याची फार जर काय पाणीपुरीची गाडी वगैरे टाकली फार मोठे झाले आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी या मिसेस पेंढारकरांना देतो. हा का मोठा झालाय त्याचं असं म्हणजे यांनी मला रक्त दिलेलं आहे तेव्हा ही माझी बहीण आहे. आमच्या सहवासाने बघा कसा लोखंडाचा परिस होतो तसा रामाचा रामजी झालेला आहे. हे काय कमी पडेल तिथे पुरवठा करणे त्याच्यातलंच एक होतं. या तुमचा एक प्राचार्य शुभम कोरदेमध्ये भेटलो होतो. त्याला बरेच जण असेल पण 15 वर्षानंतर मग सगळे एकवेळेला मध्ये 2-3 कार्यक्रम झाले पण ते फक्त सगळे घरात महिलामध्ये होते म्हणजे ओनली मेल मेंबर्स. त्यामुळे आज पहिल्यांदा बरेच जण भेटत असल्यामुळं एक माझी ओळख व्हावी असा प्रयोजन उद्देश आहे. ते महाराष्ट्र विद्यालयामध्ये झालं. बाकी मी ठाणा कॉलेजमधून BA झाली. बाकी एक मुलगा आहे, लग्न झालेलं आहे आणि तो दुबईत असतो. सांगू द्या आम्ही दोघेही पक्के ठाणेकर आहोत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगतो. देशाला एक उत्कृष्ट नागरिक देण्याचं आमचं कर्तव्य आम्ही केलेलं आहे. सक्रिय सहभाग होता म्हणजे मला किती राहू आहे 15 वर्ष. विनायक रामचंद्र भाई, विनायक रामचंद्र भाई. सारस्वत बँकेत आहे मी ठाण्यालाच ठाणा ब्रांचला आणि आमचं सारस्वत बँकेचा कस्टमर होता तेव्हाच ऑन काउंटर जमलेलं. खाली अकाउंट ओपन करण्यात सक्सेसफुल झालो तिथे. मुलगा आता MBA लास्ट फायनल इयर आणि मुलगी आता 11वीला 10वी त्याच्याकडे खास सेलिब्रेशन झालं कारण 5वी ते 10वीची अशी टोटल 90 होत नाही. बसला होता आणि त्यानंतर 8वीत त्याने एमएचएस सोडण्याचा विचार केला होता. मी कल्पना सुरेश काळे, मी MSc केलेलं आहे. त्याच्यानंतर मी फार्मास्युटिकल्समध्ये 10 वर्ष क्वालिटी कंट्रोलमध्ये सर्व्हिस पण केली. पण मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून मी नोकरी देऊन पूर्णपणे घरीच राहण्याचा डिसिजन घेतलं. नंतर मला शिक्षणाची आवड म्हणून आत्ता 1997 साली मी BEd केलेलं आहे. परंतु तरी मी आता पूर्णपणे हाऊसवाईफ आहे आणि मी केल्याचं म्हणजे माझी दोन्ही मुलं त्याच्या वडिलांसारखी हुशार केलेली आहे. एक मोठा इंजिनिअरिंग करतो आणि धाकटा 11वी आवडून व्हॅली आम्हाला शेजारी बसत असल्यामुळे तेच वाक्य रिपीट करतात. त्यामुळे आमच्या दोघांनाही सर्व व्हॅली वराच्या बाहेर काढलं. माझ्या घरामध्ये पाठी घातली की मी मूर्ख आहे आणि मला सर्व वर्गामध्ये फिरवलं.
नाही विशेष काय बोलू काय मी मिसेसने सांगितलंच आता की फार्मास्युटिकलचं केलं FDA अप्रुव्हल घेतलं आणि नंतर फॅमिलीकडे लक्ष देण्याकरता म्हणून नोकरी सोडली. त्यानंतर बरंच फिरायला मिळालं. आसामपर्यंत जाऊन आलो. तिथं गुजरातमध्ये काही दिवस नोकरी केली. तिथं फिरून आलो आणि नंतर मुलाच्या शिक्षणाकरताच त्याची 10वी झाल्यानंतर 3 वर्ष वनवास सुद्धा भोगला. फॅमिलीकडे सोडून दिली होती आणि मी तिकडे एकटाच होतो. त्या पावसाच्या पुरातून वाचवणे 2 जण आलेले आहेत. मी मानसी राजीव फलटणकर. मी BMC मध्ये सर्व्हिस करते. आता हेड ऑफिसला आहे. आम्हाला 2 मुलं आहेत. एक मोठा आता BSc स्टॅट्स झाला आहे आणि लहान मुलगी आहे ती 4थीत आहे. बाकीचे माझं नाव राजीव वसंत फलटणकर. माझ्या मुलाचं नाव अनिकेत राजीव फलटणकर. मुलीचं नाव आहे अन्विता. ती मुलीचं आणि माझा दवाखाना आहे पोखरण नंबर 2ला. सकाळ संध्याकाळ 2 वेळा प्रॅक्टिस करते. 2 मुलं आहे. एक मुलगी मोठी B.Tech बायोटेक करते लास्ट इयरला आणि मुलगा 8वीत आहे. आणखीन काय आणखी काय आता तू नाही आमच्या संबंधी काय सांगण्यासारखं असेल चुगल्या करण्यासारखं तर सांगू शकता, काय हरकत नाही. आपण तो म्हणजे आता एक मुलाखत करता म्हणून हा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की नवऱ्यासंबंधी आवडती आणि न आवडती गोष्ट एखादी सांगा. हो ते काय आहे म्हणजे संगीत गृह त्याला इथेच झालेला बरा. माझ्याबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. प्रॅक्टिस करतोय. विविध प्रकारच्या विविध आवडी माझ्या आहेत. त्याच्यातल्या कॉम्प्युटर, अल्टरनेटिव्ह थेरपीज आणि जे जे काय नवीन असेल ते करण्याची आणखीन त्याचा उपयोग करण्याची आवड आहे मला. आमच्या ह्याच्याबद्दल सांगायचं थोडक्यात थोडंसं वेगळं ते म्हणजे की इव्हेंट मॅनेजमेंट ही जी स्पेशालिटी आहे खरं सांगायचं होतं की एखादी गोष्ट ऑर्गनाईज करणं. काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक कार्यक्रम केला होता गायनाचा. तर तो एक फार छान कार्यक्रम झाला होता. आमच्या अजित पेंढारकर वगैरे जवळच्या याच्या मित्रांपैकी याच्यात जो झालेला होता. तर इव्हेंट मॅनेजमेंट ही जी स्पेशालिटी आहे. कोर्स वगैरे असं काही केलेलं नाही पण मूळची आवड आणखीन एक चांगल्या प्रकारे सगळं ऑर्गनाईज करणं याच्यातलं. आजचं त्यांचंच आहे ना. मी सुद्धा प्रोफेशनल फॅशन डिझायनर आहे. लास्ट 30 इयर्स सेम प्रोफेशनमध्ये. आता मी रिसेंटली इन्स्टिट्यूट चालू केले, फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट कांदिवलीमध्ये. आणि कधी तुम्ही आलात तर रघुलीला मॉलमध्ये माझी इन्स्टिट्यूट आहे आणि मला खूप बरं वाटेल तुम्ही येऊन कधी व्हिजिट केली तर. मी 9वीपर्यंत या सगळ्या आपल्या मित्रांसमोर होतो आणि काही फॅमिली प्रॉब्लेम्स म्हणजे वडिलांच्या आजारपणामुळे मला दादरला जायला लागलं आणि 9वीपर्यंत एवढी वर्ष काढल्यानंतर या सगळ्या मित्रांना सोडून जाताना मला फार जीवावर आलं होतं. पण समोर कधीतरी आपण ॲडजस्ट करतो त्याप्रमाणे. प्रिया कर्णिक माझा पेशा. मी सायकियाट्रिस्ट आहे. डॉक्टर राजीव कर्णिक माझे पती. आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा बऱ्याच जणांना मी पहिल्यांदा भेटते पण आज मला स्पेशली सांगायचं वाटतं की हे वर्ष आणि ह्याच्या पुढचं आमचं सगळं आयुष्य हे आम्हाला परमेश्वरांनी बोनस दिलेलं आहे. गेल्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी माझ्या मिस्टरांसाठी जी प्रार्थना मनापासून केली आहे त्याला फळ येऊन माझा राजीव मला परत मिळालेला आहे आणि परमेश्वराचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानू तेवढे थोडे आहेत. आणि अशा शेवटी या खऱ्या मनापासून निघालेल्या शुभेच्छाच या ठिकाणी कामी येतात. जेव्हा मेडिकल ट्रीटमेंट इन्सफिशियंट असते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा आधार असतो. इकडच्या लोकांना कदाचित जास्त माहिती नसेल. शाळेमध्ये विशेष प्रगती नव्हती पण कोई मिल गयामधल्या जसं जादूने हात ठेवल्यानंतर ऋतिक रोशनचं जसं झालं असेल तसं कदाचित काही चेंजेस झाले आणि मेडिकलमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट येत म्हणजे जवळ 6 गोल्ड मेडल्स मिळाली. नंतर प्रिया मिळाली की माझं अजून एक मोठं गोल्ड मेडल.
पण या काळामध्ये एक मात्र झालं की हॉस्टेलमध्ये परत वेगळं राहायचं. त्याच्या पाठोपाठ इंग्लंडमध्ये मी बरेच 86-87 दूर राहिलो. त्याच्यानंतर परत अमेरिकेमध्ये माझं ते पुस्तक आम्हाला दिलं, म्हणजे त्याच्यापूर्वी सुद्धा मी थोडीशी भक्ती मार्गाला लागलेलेच होते आणि त्या सगळ्याचा मला खूप खूप उपयोग झाला. म्हणजे जेव्हा सगळ्या मेडिकली सगळ्या आशा संपतात त्यावेळेला फक्त परमेश्वरच आपल्याबरोबर असतो आणि ती जी स्ट्रेंथ असते, ते पॉझिटिव्हिटी जी आपल्याला मिळते ती त्या सगळ्यातून मिळते. आणि त्यांनी जे पुस्तक दिलं त्याचाही आम्हाला खूप खूप फायदा झाला. म्हणजे राजीवला वाचून दाखवताना हे करताना आम्हाला शुभांगी संजय देशपांडे, त्यांच्या संजयच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मी डायरेक्टर आहे. मी CA फायनलपर्यंत शिकले पण पुढे कंप्लीट नाही केलं आणि त्यामुळे मी त्यांचे अकाउंट, इन्कम टॅक्स आणि फायनान्स सगळं मी बघते. बाकी मॅन्युफॅक्चरिंग सगळं ते आणि त्यांचे बाबा बघतात. मोठा मुलगा नचिकेत देशपांडे तो MS झाला एम्बेडेड सॉफ्टवेअरमध्ये. आता आमच्यामध्ये पूर्ण नाव याचीच पद्धत आहे. मला तर ध्यानात आलं असेल तर संजय देशपांडे. मी इनफॅक्ट फोन केला तरी लोकांना कळत नाही संजय देशपांडे कोण, म्हणून संजय गोपाळ किंवा संगो म्हटलं की ताबडतोब कळतं लगेच. संपदा सुबोध मावळण, मी स्टेट बँकेत होते, आता VRS घेतली आहे. माझ्या 2 मुली आहेत. तर खरं म्हणजे मुलींसाठी म्हणून मी लवकर नोकरी सोडली 22 वर्षानंतर. माझी मोठी मुलगी गौरी आता. हॅलो, आता मी जी संपदा माझी अर्धांगिनी आहे याचा अर्थ ती खरोखरच माझ्या अर्ध्या साईजची आहे असं मला वाटत नाही. आणि माझ्या सुदृढतेच्या रस्त्यात मी तिच्या पाककौशल्यात दडलं असं म्हणायला काही हरकत नाही. ते चांगल्यापैकी व्यवस्थित किचनवर सांभाळणं फार चांगलं आहे आणि तिची आता तो चांगली आहे. तुम्हाला लोकांना कधी यू आर वेलकम ॲट एनी टाईम. इंडियन ह्यूम पाईप कंपनीमध्ये डेप्युटी कंट्रोलर ऑफ फायनान्स म्हणून आहे. इन ॲडिशन टू दॅट माझी स्वतःची अशी काही फायनान्सिंग याच्यासाठी काही प्रॅक्टिस वगैरे पण आहे. काही बँकांच्या करून द्यायला नको नवऱ्याची. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, मी माधुरी नितीन दिघे, व्यवसायाने मी माझ्या सासूबाईंनी 50 वर्षापूर्वी यांच्या आईने शाळा काढली होती, प्री प्रायमरी आणि प्रायमरी. आता ती 10वीपर्यंत सेकंडरी पर्यंत आहे. मी तिथे मुख्याध्यापक म्हणून काम करते. सगळेजण म्हणता सुबोध पण बोलला. फर्स्ट ऑफ ऑल नितीन दिघे लँग्सेस बाहेरला नोकरीला आहे. त्याचप्रमाणे सर्वात सांगण्याची गोष्ट 2 गोष्टी आज मला इथे मुद्दामून नमूद करायच्यात की जसं मी उत्तरा शशिकांत खरे, मी MSc मायक्रो केलं पण आता फुल टाईम हाऊसवाईफ आहे. माझी मुलगी मोठी ती MBBS 3rd इयरला आता आहे आणि मुलगा इंजिनिअरिंग 1st इयरला. मी शशिकांत खरे, मी मानपाड्याला जनरल प्रॅक्टिस करतो आणि मिसेसबद्दल सांगायचं म्हटलं तर मी प्रॅक्टिस सोडून दुसरं काहीच करत नाही. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी तीच करते. म्हणजे माझी घरची जबाबदारी, इन्व्हेस्टमेंट सगळं एव्हरीथिंग PRO तीच आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रथम तुम्ही आम्हाला मुलींना याच्यात आमंत्रण दिलं म्हणून सर्व मुलांचं आभार मानते मी आधी. आणि इतके दिवस कधीच मुलींना आमंत्रण दिलं नव्हतं. मी अलका विद्वांस, आत्ताची अलका सुनील बेडेकर. MBBS केल्यानंतर मी आता भांडूपमध्ये जनरल प्रॅक्टिस करते. माझे मिस्टर वकील आहेत. मोठी मुलगी इथं फायनल CAला आहे आणि ICI. मी मिसेस वंदना उदय जोशी, पण ब्रँचला. माझे मिस्टर उदय जोशी LNT मध्ये DGM पोस्टला आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी सायली, ही फार्मसीला 3rd इयरला आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट माझ्या मते राजू टिपणीसला आहे. राजूने मला एवढ्या वेळा फोन केले, मी म्हटलं अरे येणार आहे नक्की येणार आहे, पण त्याला खाते नव्हती. आज परत तिने 1 वाजता फोन केला, म्हटलं मी नक्की आहे. थँक्स. मी विलास चित्रे. मी मिसेसला काय आज बरोबर आणता आलं नाही कारण मुलाची 10वीची परीक्षा असल्यामुळे आणि उद्या तिची बोर्डाची एक्झाम आहे, त्याच्यामुळे ती काही येऊ शकलेली नाही आहे. मी कॅनरा बँकेमध्ये मॅनेजर म्हणून सर्व्हिस करतोय आणि माझी मिसेस BMCमध्ये असते. मुलगी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियर झाली आणि आता ती म्हैसूरला
इन्फोसिसमध्ये सर्व्हिस करते. मी स्मिता गोखले सर्व्हिस करत होते सेंट्रल एक्साईजमध्ये. 2 वर्षापूर्वी व्हॉलेंटरी घेतली मुलीसाठी, ती आर्किटेक्चरला आहे. आणि मुलगा ओंकार गोखले U8मध्ये सर्व्हिस करतो आणि प्रोफेशनल आहे याच्यात गाण्यामध्ये. मी भालचंद्र रामचंद्र गोखले. ड्रॉइंगची आवड पहिल्यापासून होती, ते आता माझ्या मित्रांनी सांगितलंच. त्याच्यानंतर मग माझी बहीण गाणं शिकायची क्लासिकल, त्याच्यावरनं साधारण 80 साली वगैरे गाण्याची आवड लागली. ते म्हणतात ना, कधी काय क्लिक होईल सांगता येत नाही. काही वेळेला आम्हाला एक मुलगा आहे, मेकॅनिकल इंजिनियर झालाय. आता त्याच्या वडिलांबरोबर फॅक्टरीत जातो आणि MBAचे एंट्रन्स देतोय सध्या. बहुतेक सगळे सांगून टाकलेलंच आहे. मी जयंत मधुसूदन वैद्य. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. रबाळ्याला आमची कंपनी आहे, तिथे मुलगा मदत करतो. मी सांगितल्याप्रमाणे माझ्याबरोबर येतो. शाळेत आपण 10 मिनिटं करायला मोठी त्यावेळेला आशुतोष गोवारीकर तुम्हाला पडद्यावरती पर्टिक्युलरली टीव्हीवरती वगैरे दिसतील, तेवढे 3-4 दिवस लोक मला आशुतोष गोवारीकर पडलं. आता उदाहरणार्थ त्याचा जोधाबाई सिनेमा आहे, त्याच्याबद्दल काहीतरी वादविवाद असतात, त्यावेळेला तो मला दिसायचो, मग तुम्हाला लगेच माझ्या आठवण. त्याच्यानंतर मात्र काय मी कविता विश्वास पुणेकर, फाईन आर्ट्समध्ये MA केलं आणि शाळेत टीचर आहे. मी ड्रॉइंग टीचर आणि मुलगा आता BMS लास्ट इयरची एक्झाम दिली. वर्गात आम्ही तसंही आता राजीव कर्णिकरच्या शेजारी बसायला मिळण्याचं भाग्य आम्हाला काही वर्ष लागलं होतं. त्यामुळे तो रेफरन्स आम्ही अजूनही लोकांना देतो. बाकी मी जयश्री रवींद्र साठे. आम्हाला 2 मुलगे आहेत. एक मुलगा सध्या अमेरिकेला आहे MBA करण्याकरता आणि दुसरा 12वी झालेला आहे, फर्स्ट इयरलाच असतो. जेवढे रोज वगैरे खेळायचे आणि शाळेच्या बाजूला राहायचो पूर्वी, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना माझ्या इथं बंद करून बोलू का? सर्वप्रथम नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. माझी मिसेस काय माझ्यावर येऊ शकले नाही, माझे काही फॅमिली प्रॉब्लेम असेल ते गेल्या मी या संदर्भात बोललो होतो सगळ्यांना. त्या दृष्टीने मी एक सगळ्यांना अपील सुद्धा केलं होतं. त्यात सांगायला मला खूप आनंद वाटतो की माझ्या आव्हानाला अनुसरून 3 जणांनी माझ्याकडे डोनेशन्स पाठवले. ते 3 जणांची नावं, पहिला राजन चंद्रकांत टिटणीस, दुसरा डॉक्टर कुलकर्णी विद्याधर कुलकर्णी आणि तिसरा सुरेश विश्वंभर काळे. मला असं वाटतं मी ज्या टाईपचं काम करतोय त्या लेडीज लोकांना मला माहिती नाही आहे. मी सांग माझी मोठी मुलगी ही ओगारामध्ये तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. दुसरी मुलगी ही माइंड मेंटल रिटार्डेशन आहे. तर त्या दृष्टीने मी बऱ्याचशा समाजात कार्य करायचा प्रयत्न करतो. शाळेत जातो, त्यातल्या पालकांचा थोडंसं गायडन्स करतो, शाळेच्या मदतीसाठी मी प्रयत्न करतो. तर माझी अशी अपेक्षा आहे की आज पुन्हा एकदा मी आवाहन करतो सगळ्यांना की त्या शाळेसाठी किंवा या मतिमंद मुलांच्यासाठी प्रत्येकाने आपला जगल तेवढं डोनेट करा. तुम्हाला शाळा बघायची असली तर मी दाखवीन, स्वतः येईन तुमच्याबरोबर. आणि बस, थँक्यू. हा कार्यक्रम आपल्या लवकर होण्याच्या हिशोबाने तुम्ही नाव घेण्याची आम्हाला सगळ्यांची वाट बघा. पुढे मधुसूदन जोशी मोठा तो B फर्स्ट इयरला आहे आणि माझी मुलगी 9वीत आहे. हिला आज मुद्दामून घेऊन यायचं कारण म्हणजे ती गाणं म्हणते, जरा तर सवय व्हावी आणि आपल्या लोकांमध्येच म्हटलं तर काही चालेल, चुकलं विकलं तरी असं. मला एक इकडे उल्लेख करावा असं वाटतं की माझा मुलगा आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे, पण तो 9वीत असताना शाळेमध्ये जो रेग्युलर चेकअप असतो त्याच्यानंतर मला एक शाळेतनं फोन आला की काहीतरी त्याला प्रॉब्लेम आहे हार्टचा, तर तुम्ही जरा चेकअप करून घ्या. त्यावेळेला हे आउट ऑफ इंडिया होते, त्यामुळे मी एकटीच होते.
आणि अशी काय मला एकदम टेन्शन आलं तर काय करायचं. तर ह्यांनी मला राजू कर्णिकांचा फोन नंबर दिला आणि त्याच्या आधी आम्ही कधी भेटलोही नव्हतं. पण मला खूप टेन्शन आलं, म्हटलं फोन बिन करायचा आणि कधी भेटलो नाही असं. पण मी फोन केला आणि म्हटलं की असं असं आहे, पण आता मला कोणी माहिती नाही आहे इकडे. तर म्हणजे खरं नुसतं मी फक्त मधुदर्शनची मिसेस एवढं फक्त बोलल्यानंतर त्यांनी मला लगेच सांगितलं की नाही दुसऱ्या दिवशी उद्या मी लगेच घेऊन या. आणि त्या मी घेऊन गेले. तोपर्यंत माझे 2 दिवसात आले आणि त्यांचे सगळ्या टेस्ट झाल्या आणि त्याचं ऑपरेशन झालं. आणि पूर्ण वेळ सहभाग म्हणजे त्यांचा खूप महत्त्वाचा होता. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या मुलाबद्दल आईला किती टेन्शन येत होते, त्याचं मी कधीच म्हणजे विसरू शकणार नाही. ते तुमच्यामुळे आहे. थँक्यू. मी मधुसूदन नारायण जोशी. थोडंसं गंभीर झालं आहे इथे आत्ता, त्यामुळे त्या विषयात मी आता काही जास्त बोलत नाही. पण राजूसाठी प्रार्थना करणार मीच एकटा नव्हतो, हे सगळे वर्गमित्रही नुसते नव्हते. तर मी ज्यावेळेस त्याला केमोथेरपी चालू असताना तिथे 12व्या-13व्या कुठच्या तरी मजल्यावरती जाऊन भेटायला गेलो होतो, त्यावेळेस फोनवर पण बोललो होतो. तर तिथे मी म्हातारे कितीतरी असे गृहस्थ. मी MSc BEd आहे. 7 वर्ष शाळेमध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर काही दिवस रुईयामध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून होते. 14 वर्ष स्वतःचं कॉम्प्युटर कन्सल्टन्सी होती घरी. 98 सालानंतर मात्र म्हणून काम करतो आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्येच आहे. मी संध्या दीपक पाठक. मला 2 मुलं आहेत. मुलगी लॉ करते आणि मुलगा 11वी कॉमर्सला आहे, केळकर कॉलेजला आहे. टेस्टिंगला मॅनेजर म्हणून काम करतो. मला इथे मुद्दाम सांगायचं असं की 94 साली माझ्या वडिलांना थोडंसं. नमस्कार, मी आरती दीपक पाथे. आमच्या मुलीचं नाव आहे अनुष्का. मी इंग्लिश स्कूल शाळेमध्ये गेली 18 वर्ष शिक्षिका म्हणून काम करते. मी दीपक पाध्ये फॉरेस्ट ऑफिसमध्ये काम करतो. मिसेसला यायची खूप इच्छा होती, पण आज येऊ शकली नाही आहे. म्हणजे मिसेस आणि मुलगी पुण्याला असतात. मुलगी पुण्याला शिकते, युनिव्हर्सिटीमध्ये MSc करते. आणि मिसेसच्या बाबतीत विशेष एक गोष्ट सांगायची तर ती क्रिकेटची खूप फॅन आहे. मी विनासती धांडे. मी हाऊसवाईफ आहे. मला एक मुलगा आहे, इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे. सतीश भास्कर 2 वर्ष सर्व्हिस केली. मी शब्दा श्रीनिवास कुलकर्णी. मी MMRDA मध्ये सर्व्हिसला आहे. माझा मोठा मुलगा नायर डेल्टाला 3rd इयरला आहे आणि मुलगी सुखदा 9वीत आहे. मी श्रीनिवास खंडेराव कुलकर्णी. मला सगळ्यांना श्री म्हणतात. मी 5वी ते 9वी MHS स्कूलमध्ये होतो. 9वीच्या नंतर माझ्या वडिलांची बदली झाली. तो एक थोडासा धाडसी निर्णय घेतला आणि सगळी एस्टॅब्लिश रनिंग प्रॅक्टिस मी संपूर्ण हँडओव्हर केली, दुसऱ्या डॉक्टरने दिली. आणि आता मी खूप रिलॅक्स असतो. बघा तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे कुठेही कोणी बोलायला नाही देखील मी जातो. सोशल लाईफ जास्त एन्जॉय करतो. थोडंसं लिहायचं, गाण्याचं वगैरे थोडंसं आवड आहे. ऐकायची म्हणजे कवितांची वगैरे खूप आवड आहे. त्याच्यामध्ये खूप मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी 12वीला मुलुंड कॉलेजला शिकते. धाकटी 7वीला आहे AK जोशी हायस्कूलमध्ये. मी स्वतः ग्लॅक्सोमध्ये कामाला आहे. मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये घाटकोपर ईस्ट ब्रांचला नोकरी करते. मोठ्या मुलाचं आता गेल्याच महिन्यात लग्न झालंय, त्यामुळे मी ताजी सासू आहे. धाकटा मुलगा तुम्हाला किती जणांना आठवते काय माहिती नाही, पण बऱ्याच जणांनी ओळखलं आणि मी बऱ्याच जणांना ओळखलं. सीमा मुसाळकर, स्मिताच्या बरोबर असायचो. अगदी आमची दोघींची एकदम जोडगोळी अगदी होती कॉलेजपर्यंत, BSc पर्यंत. रियामध्ये ठाण्यात राहत असल्यामुळे जाणं येणं रियाला ट्रेनपर्यंत अगदी कायम अगदी बरोबर होतं. नंतर SBI मुलांड वेस्ट ब्रांचला आहे. मला 2 मुली आहेत. मोठा 3rd इंजिनिअरिंगला आहे आणि धाकटा ठाणा कॉलेजला कॉमर्सला 11वीला. हॅलो, मी प्रकाश शंकर देशपांडे. बँक ऑफ इंडियामध्ये तरीबन ब्रँचमध्ये सर्व्हिसला ऑफिसर म्हणून. मला असं 1 वाजता राजे लोक सांगतो तुम्ही फोन करतो ना, फेमस करायचं काम करतो असं बाकीचं नाव आला. धाकट्या मुलीचं नाव ईशा. ती यावर्षी 12वीत आहे आणि 14ला फिजिक्सचा पेपर आहे.
त्यातलं मला काही कळत नसल्यामुळे मला घराच्या बाहेर पाठवण्यात आलं. नोकरीचं नाव कल्याण आहे. तर ती सिव्हिल इंजिनिअरिंग करते, तिचं शेवटचं होतं आणि तुम्ही Oh
मित्रांनी त्यांच्याशी पैज लावली की ळ हे अक्षर जे आहे ते वापरून गाणं होऊच शकत नाही. आणि तेव्हा त्यांनी अक्षरशः 10 मिनिटात हे गाणं लिहून दाखवलं. एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हसडून. अजून काय असते आजीकडून? आता बोल. एकच मायाची थाप, ती पण कुरवाळून. एकच गरम पोळी, ती पण तूप लावून. एकच आशीर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून. अजून काय असते आईकडून? एकच कठोर नकार स्वैराचाराला, तो पण हृदयावर दगड ठेवून. एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगऱ्या आवाजातून. एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहून. अजून काय हवे असते बरे वडिलांकडून? ये शौकिया ये बागपन जो तुझ में है कभी नहीं. ये शौकिया ये बागपन जो तुझ में है कभी नहीं. दिलों को जीतने का फन जो तुझ में. पहली तारीख है, दिन है सुहाना, आज पहली तारीख है, कुछ है जमाना, आज पहली तारीख है, पहली तारीख है जी, पहली तारीख है. सिनेमा वालों आओ, खेल मजेदार है, हो खेल मजेदार है जी, खेल मजेदार है. किशोर कुमार है, निम्मी गीता वाली है, अशोक कुमार
रसना पाचन के रसना पाचन के रसना अरे वापस नहीं जाना 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 वापस नहीं जाना आज पहली तारीख है खुश है जमाना आज पहली तारीख है पहली तारीख आज पहली तारीख है देखा ना है रे सो जाना है रे निशाने पे जान कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान अरे देखा डले 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 से चले खाके कसम छोड़ेंगे पीछा न हम सर पे कफन बांधे हुए अरे आया दीवाना यहाँ से चले खाके कसम छोड़ेंगे पीछा न हम सर पे कफन बांधे हुए अरे आया दीवाना यहाँ अरे देखना है रे सो जाना है रे निशाने पे जाना कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान कातिल है कौन येऊ दे माधुरी दिघे गिव्हर अ बिग बॉल आताच राहिला म्हणून चौथा मधुरा जोशी याच्यानंतर यू सपोज टू गिव्ह द प्राइज मराठी मराठी डॉक्टर मिसेस कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस क्रमांक 5 नंबर 4 बक्षीस 5 बरोबर आहे ना चेक नाही केलं तुला बोलवलं 4 दोन आला रे आला अरे 2 नाही 1 चौथं बक्षीस आहे
अरे एक नंबर कोणाचा तांड्या ना मराठीत टाळ्या वाजवा. मराठीत टाळ्या वाजवा. हो आधी चेक नाही झालं. कोकण चेक नाही झालं. कोकण चेक नाही झालं. चष्मा लावून बघितलं. अरे नक्की मराठी 27 म्हणजे काळे 2. शेखर जोशी. अरे काय यार तू अच्छा वय असं हो असं वाईट नाही वाटून घ्यायचं बक्षीस. शेखर जोशीत मिळालं म्हणून दुःख व्यक्त करणार. प्रॉब्लेम असा आहे विनू भाई मला म्हणतो सगळ्यांचे करतो तुझे करायला आम्हाला चान्स मिळालेला नाही. हा बापू जोशीच आहे ह्याला आम्ही बापू जोशी म्हणतो. ह्याने आणि आम्ही 7वीमध्ये असताना का 8वीत असताना जाफराबादचा जागीरदार नावाचं एक नाटक बसवलं होतं बरं का. गायधरी सरोदे आमचे फेमस हा आठवत करता आणि हा जरा स्टेजवर गेल्यानंतर नाटकाला सगळं विसरला. जागीरदार हा होता. जागीरदार विसरल्यावर का नाटक होणार पुढे. मॅच फिक्सिंग मॅच फिक्सिंग बोलतील. आम्ही उघडलं तर अरे काय पुस्तक फुकट गेलं. दुसरं 14 1 आणि 4 14. अरे वा वजन कर. बेडेकर वगैरे ना विद्वांस बोलायचं. हो नाहीतर मी विसरणार नाही. मी पार्लेला राहतो आणि अंधेरीला फॅमिली फिजिशियन आहे आणि माझी मिसेस डॉक्टर वैशाली शी इज अ डेंटिस्ट. आम्ही पण मी बालमोहनची. आम्ही पण दरवर्षी वर्षातनं एकदा सगळे क्लासमेट भेटतो. सो मेनी इयर्स वी ऑल्सो मजा येते त्या. मुलं सांगा. हां मला 2nd इयर MBBS ची फायनल एक्झाम दिलेली. गौरव. शेखर जोशी आणि मिसेस. मी हिंडाल्को इंडस्ट्रीज कळव्याला सर्व्हिसला आहे आणि ही बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये सर्व्हिसला आहे. तिचं ते सांगेल. चांगलं वाईट काय सांगायचं असेल ना मी सीमा शेखर जोशी. मी मुंबई विद्यापीठात कामाला आहे. कोणालाही काहीही प्रॉब्लेम असेल काहीही गरज असेल अवश्य माझ्याकडे. नाव निखिल देसाई. LIC विकास अधिकारी आहे. एक मुलगा आणि एक बायको.